मित्रांनो मी आपला लाडका अमोल भैया गायकवाड आपल्याकडे आले होते लक्ष्मण भैया बोर्ड भेटायला मेट्रो शेट तिने म्हणले चला जरा फिरून येऊ म्हणजे काय सांगा तुम्हाला आता निघायचं आपलं काय गरीब माणसं चला म्हणलं की निघायचं आता कुठे नाही माहित आपलं बसून आता उमरग्याच्या वाटेने चालू आहे बघा मित्रांनो तर मस्तपैकी मी भैया बोर्ड मेट्रो शेट आता चालू आहे उमरग्याच्या वाटेने आता मोरलं बघू काय भैया बोर्डला मया दया किंवा आली तर आली काय तर थंडा पाणी जेवण बिवण तेवढं झालं तर झालं बाहेरच्या बाहेर राहिलोय बघा आता रस्त्याची तर कुठे बी जावं रस्त्याची तर अवस्था झाली मित्रांनो काय सांगायचं रस्त्याची आता कसं झालं आमचं तर गाड्या चालवायचं डोक्याला तापच होऊन बसले मित्रांनो आता जरा उसाला पाणी कमी पडलं होतं आता भैयामुळे उसाला पाणी दिल्याच्या नंतर आम्ही आपण निघालो बघा असं इकडे उभायची वाटे काय आपलं मिट्टू बघा कसं माकडे चिंचन माकडे राहते का कसं बसतं मोरे बघून हास शेफ शेफ काय शेफ माकडे तुमची जमीन बघा बहुतेक कमेंट मध्ये मला नक्की सांगा काय आम्ही निघालो आता तरकता वाचलो मित्रांनो आता चाललोय मस्त मी गाडीवर कसं आपली पल्सर 43 एक नंबर गाडी आहे वापरायला मित्रांनो जरा तेल मात्र जास्त काय काय आता मामा मेट्रोच्या वाडीत आहे मामाला हातच घालणार असं तसं हात करायचं आपलं केलं तर ठीक आहे आता मोरी जाऊ बघू काय मित्रांनो आलोय उमरग्याच्या रस्त्यात तर जाताना आता मिट्टूचा मुरी तात्या थांबलाय तर मिट्टू बघू तात्याला आवाज मारल्यानंतर तात्या काय बोलतो बघू प्रतिक्रिया घ्या सगळे किचन पाळके सांगायचं आता आलोय उमरग्याच्या जवळ मित्रांनो एक 2 ते 3 किलोमीटर राहिले उमरगा इथनं आता बघू जायचं तिथं काय तर तेवढ्याच एखादं पाखरू बिकरू दिसलं तर मन खुश होईल यायला गावात तर आमच्या पाखरच नाही ते आता पाखरा म्हणल्यानंतर तुम्हाला कळालंच असेल डिटेल मध्ये कशाला सांगू मी अजून वातावरण कुठे जावं पावसामुळे सगळे हिरवगार भारी भारी झाले निघाला बिलकुल बसायला येत नाही निघत झाले की दाटणी वाटली कसं बसतो सगळे दाटण चालू आहे आता ब्लॉक केल्यानंतर काय आता असं हा घ्या मिट्टूचा आदर्श घ्या काय म्हणलं बाईनं बरबाद करून ऐकायला गेला तिला तिच्या बाप्पा तिथं राखली म्हणून बघा गाडीवर राखली तिच्या असं प्रेम केलं की असं दंगली लोक प्रेमच्या नादात पडते ते मित्रांनो तुम्हाला काय सांगू प्रेम झाली की एकदा बरोबर वाट लागायला चालू होती मित्रांनो ती वाट लावून घ्यायचं नसलं तर तुमच्या अमोल भाऊ सारखं राहायचं निवांत सिंगल संघटना टेन्शन नको काय नको लोकांनाच गंडत घालवायचं स्टिंग त्यांच्याकडून घ्यायचं टायगर त्यांच्याकडून घ्यायचं जेवायला त्यांच्याकडे जायचं गावात तर आपल्याला खाऊ घालायचं मित्रांनो टेन्शन म्हणजे नाव ठेवतात आपल्याला त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं ना आता पण आपल्या लक्ष्मण गाडी मारायली तर मी भेटतो आपण नंतरच्या ब्लॉग मध्ये अजून होतो दाखवतो तुम्हाला आता आलोय जवळ मोठा व्हिडिओ झालाय आपल्याला कुठे जावायचे आहे कुठे काय समजलंय तिथं एक भाग लागलेत आपल्या तर ठीक आहे काय असं ना आता आलोय उमरग्याच्या जवळ मित्रांनो आपण मित्रांनो उमरग्यात सकाळीच पाऊस पडलाय वाटतं कसं काय सगळं वल्ल दिसायला भिजलेलं पाऊस पडला इकडे म्हणजे अंधूरला तर काय नव्हतं आपण अंधूरमध्येच होतो आपली वालवो घेऊन आलो होतो तुम्ही तर वालवो बघितला आपली कशी आहे सकाळी एक भाडे भेटलं मित्रांनो तेवढेच आपलं 150-200 रुपये भेटले आलो घेऊन गाडी आल्यानंतर ब्लॉग बनवायचं विसरलं ध्यानातच राहिलं नाही मित्रांनो आता आलोय काय उमरग्यात आलो गल्ली बोळा ह्या गल्लीतनं त्या बोळात ह्या गल्लीत हिंडावं लागत मित्रांनो तर मित्रांनो इथं आलोय भैया बोळीच्या घरी उमरग्यात जाऊन आता ह्यांना आंघोळ करायची अजून बघितलं का मित्रांनो कशा मिठू बाईची रिंगटोन आणि इकडे भैया बोळ बघा टेक्नॉलॉजी करायला काय काय तर असं मस्तपैकी आलोय आता इकडे मिठू बाईला मेसेज आले रस प्यायला येऊन नाही आता मोरी बघा कसं मित्रांनो इथं मिठू बाईचं खुराकी आलेत मस्तपैकी विमल घेते ते याला खाऊन आता जाणार टपून हे बघा मित्रांनो पैशाचा बंडेल मिठू बाईने चोरी केला दुकानात ना आता मामा मारायला आली तर काय सांगा 200 नोटा इथं 200च्या 10च्या खुराक घेतलाय त्यानं त्याचा काय सांगा विमल खाते ते बसकेनं इकडे पुढे पुढून टाकाल ते तोंडात आता आपण काय चॉकलेट न खाणारा माणूस पण काय करायचं आता हिंडा लागत असल्या संग काय तर करत ब्लॉग मध्ये मस्तपैकी आता मित्र म्हणलं सगळं सण करावं लागत मित्रांनो घ्या मी नाही त्यात लिंकडीला वाचली बघा मित्रांनो चाललोय आता आम्ही मस्तपैकी अंधूरच्या वाट्याने चाललोय काय चुकलं ना आपलं तुम्ही माफ करायचं मोठं मन करून काय होत ना बघा ना तसं तर काय आपलं चुकतच नाही आपण माणूसच ब्रँड आहे
पहिल्यापासून आता मात्र काय चुकलं नाही ते आता काय चुकणार आहे तरी बी तुम्ही मोठं मोठं करायचं थोडंफार आज बरोबरचा बाजार आहे मग सगळेजण तिकडेच निघालेत बघा बाजारला घ्यायचं काय बकऱ्याला तसं राहून चालू आहे ना तर काय तर बेस झाला असता मित्रांनो आता काय बघा इथं पॉईंट आहे वाटतं उमरग्याचा पॉईंट आहे मित्रांनो तिथनं गाडी येतात सगळ्या उमरग्याला बघितलं मित्रांनो जनावर मिठू आणि मिठूचं ऐकून कळलं सरकली तर आता आम्ही निघालो बघा मस्तपैकी अंदूरला गेलो एक आशेनं उमरग्याला आणि काय उमरग्यामध्ये कोण आपले नाही सापडले मित्र परिवार कोण ओळखीचे बी कोण नाही भेटले मित्रांनो काय सांगायचं आता तुम्ही उमरग्यात व्हिडिओ बघत असतील तर कमेंट करून सांगा कुठे राहतात आपले सगळे मित्र लोक बाकी काय दुसरं सांगू नका मित्र लोकांचं सांगा आता निघतो बघा गावाकडे बघा अंदूरला चालू मस्त की तिथं आपली वाढव थांबले वाट बघत आहे चला भेटू नंतर अंदरमध्ये गेल्या मित्रांनो बघू शकतो आता आम्ही आलो अंदरमध्ये सध्या चालू बघा हे पोलाचं काम आता कमसे कम 4-5 वर्ष झालं बघा हे असलं चालू पोलाचं काम तर बघा मोरे मागे सगळं कसं आहे काय आहे आणि बघा पाहुणे तुमच्या कशा येते सिच्युएशन आहे काय सांगा काय भैया म्हणून खर्च पाहिजे ना आलो तुमच्याकडे काय सांगा पुन्हा सांगा खर्च सकाळी घेऊन येते आलो येतं बघा पाजवली तर पाजवली तेवढं आता तर घेऊन आहे माझ्या आधी तर आधी कसं करू रे माय नाही तो हे बहिण का भैया कसं आता गाडीवर आल्या कंटिन्यू घेऊन ती बोल नाही आली बघा त्यांना आपल्या काय झाले आपण 10-20 रुपये गोळा करणारे माणसं आणि आपल्यालाच कुठं मारायला बसली पाहिजे तर हे पोला जाऊ काय पोला खाली आता बघू जरा इथं भेटते तो का त्या दुकानात थंड पाजवली तर पाजवली तेवढं काय वडापाव चालू किंवा बसवाल्याने घातलं बघा तिकडं भैयाची गडबड बघा किती आहे काय बसवाल्याला एक तापच झाला बघा तिकडे अण्णा खडकवते का पोला मित्रांनो इथं आलोय वडापावच्या दुकानावर मस्तपैकी वडापाव खाऊन जाता बघा अण्णा चिवरीला आता काय इथंच ब्लॉग खतम करू आपण.